नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे की कृषी कायदे जे झालेले आहेत ते रद्द झालेले आहेत. देशाच्या शेती क्षेत्रात महत्वाकांक्षी सुधारणा घडून छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही जे कृषी कायदे आहेत त्यांचा एक प्रकारे वादग्रस्त असल्यामुळे ती कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आपल्या पंतप्रधानांनी शुक्रवारी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांचं प्रतिपादन असं आहे की शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची 552वी जयंती म्हणजे प्रकाश वर्ष हे औचित्य साधून आपण नवीन सुरुवात करूया असं मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून सांगितलंय. मी देशवासियांची क्षमा मागतो की शुद्ध अंतकरणाने पवित्र भावनेने मी देशवासियांना सांगू इच्छितो की आमचं केंद्र सरकार आपल्या तपस्येत उणीव राहिली असावी की एक प्रकारे त्यांना जे कायद्याचं महत्व आहे ते समजू शकलं नाहीये. आता हे 3 कायदे शेतकऱ्यांसाठीचे कोणते होते हे आपण बघूया की शेती उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन सुविधा कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजारापुढे शेतीमाल विकण्याची मुभा आणि आंतरराज्य विक्रीसह त्यांच्यामध्ये परवानगी मिळणार होती पहिल्या कायद्यामध्ये. नंतरचा जो कायदा होता त्याच्यामध्ये शेतकरी किंमत आश्वासन कृषी सेवा करार याच्यामुळे कत्राडी शेतीस मुभा शेतमाल प्रक्रियेत उद्योगात करार म्हणून शेतीमालाच्या आगाऊ किंमत निश्चितीचा शेतकऱ्यांना अधिकार होता. तसेच जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा याच्यामध्ये कांदे बटाटे डाळी कडधान्य तेलबिया आदी शेतमालाला कायद्यातून वगळले गेलेले होते. या तिन्ही कायदा आता रद्द करण्याचा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आपल्याला दिसतोय. त्याच्या पद्धतीने याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला देखील प्रमोट केलेलं होतं की जास्तीत जास्त जे आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला प्रमोट केलं जावं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारतीय नौदलाचा एक नवा चेहरा. शत्रूला चकवा देताच त्याच्या युद्धनौका आणि पाणबुड्याची भेदक ठरणारी अतिअद्ययावत डिजिटल युद्ध प्रणाली हा भारतीय नौदलाचा आता नवा चेहरा असेल. अतिअद्ययावत संदेशवहन आणि युद्ध प्रणालीचे सज्ज असलेली विशाखापट्टणम येथे प्रोजेक्ट 15 या ब्रह्मोमधली पहिलीच गायडेड मिसाईल विनाशिका म्हणून बहुउपयोगी युद्धयंत्रणाच ठरली आहे आणि हाही आजची सर्वाधिक लांबची एक प्रकारे विनाशिका आहे. याच्यामध्ये सगळ्यात विशाखापट्टणम ते आजवरची सर्वाधिक लांबीची विनाशिका वजन कमी केल्याने कमीत कमी इंधन वापर करून अधिक पल्ला गाठणं याच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि विनाशिकेवरील शस्त्रसामग्री ही आजवरची सर्वात अद्ययावत अशी शस्त्रसामग्री आहे. अतिवेगवान संदेश वहन प्रणाली आणि युद्ध प्रणाली वेगात स्कॅन करणारे सरफेस सर्व्हिलन्स रडार असलेली पहिलीच ही जी आहे ही युद्ध नौका म्हणजेच वेगात स्कॅन करणारे सरफेस सर्व्हिलन्स रडार असलेली पहिलीच युद्ध नौका ही ठरलेली आहे प्रोजेक्ट 15. आताच आपण बघितलं की याच्यामुळे शत्रूला चकवा देताना त्याच्या युद्ध नौका आणि पाणबुड्यातील भेदक ठरणारी अद्ययावत अशी डिजिटल युद्ध प्रणाली. त्याच पद्धतीने संरक्षण मंत्रींनी राजनाथ सिंग यांनी रविवारी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे आणि आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ही जी योजना आहे भारतीय नौदलात टाकलेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं म्हटलं जात आहे. या माध्यमातून नौदलाचे 75% अधिक स्वयंपूर्णता प्राप्त केली आहे. या नव्या अद्ययावत विनाशिकेच्या धुरा कॅप्टन बिरेंद्र बेन्स यांच्या हाती असेल आणि विनाशिकेसोबत बाबत त्यांनी याच्याबाबत देखील चर्चा केली की कशा पद्धतीने ही डिजिटल जी प्रणाली आहे याच्यामध्ये अद्ययावत आहे. आणि भूपृष्ठावर स्वनाहित वेगावर म्हणजे खूपच कमी वेळेमध्ये आणि फास्ट वेगामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र यावर तैनात आहेत. या विनाशिकेची वैशिष्ट्ये म्हणजे अतिवेगवान संदेशवहन प्रणाली आणि युद्ध प्रणाली परिसरात वेगात स्कॅन करणारे सरफेस सर्व्हेलन्स रडार असलेली पहिलीच युद्धनौका जे आपण पाहिले. आणि हा जो क्वेश्चन आहे हा इम्पॉर्टंट एक न्यूज आहे की याच्यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की ज्याच्या पद्धतीने आपण बघितलं की वेगात स्कॅन होणारे सरफेस सर्व्हेलन्स रडार हे कोणते आहे तर प्रोजेक्ट 15 हे याचं नाव आहे आणि पहिलीच अशी ही युद्धनौका आहे. हा इम्पॉर्टंट न्यूज आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राकडून चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासाला एक प्रकारे नवीन दिशा दिली जाणार आहे. सूर्यापेक्षा मोठा 11 अनोख्या ताऱ्याचा आता शोध झालेला आहे. आपल्या सूर्यापेक्षा आकारमान आणि तापमान जास्त असलेल्या पृथ्वीपासून म्हणजे सूर्यापेक्षा आकारमान आणि तापमान जास्त असलेल्या पृथ्वीपासून 154 प्रकाश वर्ष दूर असलेले 11 मेगा सिक्वेन्स रेडिओ पल्स
एमिमीटर अनोखे तारे शोधण्यात पुण्याच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्रिकी केंद्रातील NCRA शास्त्रज्ञाला यश आले आहे. अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या रेडिओ दुर्बिणीद्वारे आतापर्यंत 11 अनोख्या ताराचा शोध लावण्यात आला असून त्यापैकी 8 तारे 2021 मध्ये शोधण्यात आले होते. या संशोधनामुळे ताऱ्याच्या उत्सर्जनाचा संकल्पनाची नवी दिशा मिळून ताऱ्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासाचे नवीन क्षेत्र खुले झालेले आपल्याला दिसते. यामध्ये संशोधक बर्नाली दास यांनी संशोधकाची पत्रकार परिषदेत माहिती दिली की संशोधकातील मार्गदर्शक डॉक्टर पूनमचंद्रा, यशवंत गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. याच्यामध्ये अनोख्या ताऱ्याच्या संशोधनाचा शोध निबंध द आर्टी फिजिकल जर्नल या संशोधन पत्रिकेसाठी स्वीकारण्यात आला. आता याच्यामध्ये भ्रमणकाल स्थान आदीची वैशिष्ट्य काय आहे की याच्यामध्ये रेडिओ खगोल भौतिकी केंद्राकडून चुंबकीय क्षेत्राच्या त्या अभ्यासाला ऑब्व्हियसली दिशा भेटणारच आहे. त्याबरोबरच पल्सर सदृश्य लहरीचं उत्सर्जन कशा पद्धतीने होते, ताऱ्याचा स्वतःभोवती फिरण्यासाठी अर्धा दिवस ते अधिकाधिक 4 दिवसाचा कालावधी लागतो. ताऱ्यामध्ये होणारे लघुस्फोट पहिल्यांदाच शोधले जाऊन अधोरेखित होणार आहेत आणि आपल्या सूर्याच्या दुप्पटीने अधिक सूर्यापेक्षा वस्तुमान आणि तापमान या ग्रहांचे जे आहे, ताऱ्यांचे जे आहे ते अधिक आहे आणि पृथ्वीपासून जवळजवळ 154 प्रकाश वर्ष दूर आहे. या सर्व ताऱ्यांचे स्थान आपल्या आकाशगंगेतील कन्या राशीमध्ये आहे असं सांगण्यात येतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, आपण बघितलं की कालच न्यूज बघितली की अरुणाचल प्रदेशमध्ये चीनी या लोकांनी कशा पद्धतीने 1000पेक्षा जास्त जे आहेत ते घरं तिथे बनवलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये डिस्कशन चालू होतं भारत चीन संबंधात सध्या सर्वाधिक कटुता असं परराष्ट्र मंत्री जयशंकर याची कबुली. भारत चीन यांच्या संबंधात सध्या सर्वात कटुकाळ आहे आणि चीनने कराराचं उल्लंघन करणारे काही कृती केल्यात ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाहीये. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चीनी नेतृत्वाला द्यायचं आहे असं एक प्रकारे त्यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय. ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन द इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर या विषयावर चर्चा चालू असताना त्यांनी ह्याचं प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय. पंतप्रधानांकडून उत्तर प्रदेशात विविध विकास कामाचे उद्घाटन. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या मागास भागाच्या वाढीला चालना देण्यासाठी 3,425 कोटी रुपयाच्या अनेक विकास प्रकल्पाचं मोदी यांनी उद्घाटन केलं. निवडणुकीला सामोरे जाणार असलेल्या उत्तर प्रदेशातील झांसी येथे अनेक कार्यक्रमात मोदी यांनी 600 मेगावॅटचा अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा पार्कचं भूमिपूजन केलं. 3,013 कोटी रुपयाहून अधिक खर्चाने उभारलेल्या जाणाऱ्या पार्कमध्ये स्वस्त दरात वीज पुरवणे शक्य होणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये संरक्षण उद्योग कॉरिडॉरच्या झांसी नोडमध्ये पंतप्रधानांनी 400 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा शिलान्यास केला. त्याच्यामध्ये रणगाड्याविरुद्ध दिशादर्शक जे क्षेपणास्त्र आहे त्याचं प्रणोदन प्रणाली प्रोपल्शन सिस्टीम याच्यामध्ये तयार करण्यासाठी एक संयंत्र उभारण्यासाठी भारत डायनामिक लिमिटेड तर्फे हा प्रकल्प अंमलात आणला जाणार आहे. आता आपल्याला माहितच आहे की सॅटरडेच्या पेपरमध्ये आपल्याला जे आहे की पुस्तकं संदर्भ येत असतात. त्याच्यामध्ये हे पुस्तक लक्षात ठेवा की सनराईज ओव्हर अयोध्या नेशनहुड इन अवर टाइम हे लेखक जे आहेत याचे सलमान खुर्शीद यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच्यावर ऑब्व्हियसली अयोध्याचे जे तर्कवितर्क आहेत, अयोध्याबद्दलचे जे भांडणं होते आणि त्याच्यावर जजमेंट्स कशा आलेल्या आहेत हे याच्यावर दाखवून दिलेलं आहे. याच्यामध्ये कृषी कायदे आणि शेती कायदेविषयी एक हिस्टॉरिकल माहिती या आर्टिकलमध्ये आलेली आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने एक प्रकारे कायदे आणि संमती आणि महागार याच्या पद्धतीने हे जे आहे आर्टिकल आलेलं आहे. 5 जून 2020 मध्ये शेती क्षेत्रातील सुधारणासाठी आणि खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी कायदेकरणाचं केंद्राकडून जाहीर झालं. नंतर 14 सप्टेंबर 2020 ला लोकसभेत 3 विधेयक मांडली गेली आणि 17 सप्टेंबरला रोजी मंजूर झाली. आता प्रचंड गदारोळात मतविभागणी न घेता ही विधेयकं राज्यसभेत संमत झाली आणि विरोधकांनी सभात्याग केला. रात्रभर संसदेच्या आवारातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ आंदोलन झालं. 24 सप्टेंबर 2020 ला शेतकरी संघटनातील पंजाब हरियाणामध्ये रेल रोको केले आणि राज्यामध्ये कमी प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन होत राहिलं. 17 सप्टेंबर 2020 ला कायद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यामुळे नवीन शेती कायदे देशात लागू झाले. 5 नोव्हेंबर 2020 ला शेतकरी संघटनाच्या चक्का जामची हाक दिल्लीला वेढ्यात घालण्याचा निर्णय आणि 25 नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा दिल्ली चलो नारा आणि कोरोनाच्या आपत्तीमुळे दिल्ली पोलिसांकडून शेतकऱ्यांना दिल्लीच्या हद्दीतील प्रवेशाला मनाई. 26 नोव्हेंबरला शेतकरी दिल्लीच्या वेशीपर्यंत येईपर्यंत त्यांच्यात पंजाब हरियाणा या राज्यात लाठीमार आणि कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारून
भडकवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत बुराडी मैदानावर आंदोलन करण्याचं केंद्राचं आव्हान शेतकऱ्यांनी धुडकावलं. 28 नोव्हेंबरला 2020ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शेतकरी संघटनाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा जो प्रयत्न होता तो अपयशी ठरला आणि दिल्लीच्या सीमावरून बुराडी वर जाण्याचं आव्हान त्यांनी केलं. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनामधील पहिल्या 5ही बैठका निष्फळ ठरल्या आणि शेती कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुढच्या तारखेला शेतकऱ्याकडून भारत बंदची हाक आली आणि 9 डिसेंबर रोजी केंद्राने कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी पाठवला, पण तो शेतकऱ्यांनी फेटाळला. 11 डिसेंबरला आंदोलनात सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांच्या गटाने शेती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा शेतकरी आंदोलनामागे तुकडे तुकडे टोळीचा हात असल्याचा आरोप आणि केंद्र चर्चेला तयार असल्याची हमी. त्यानंतर सिंघू, टिकरी, गाजीपूर सीमावर शेतकऱ्याचं साखळी उपोषण. 30 डिसेंबरला नंतर बैठकीच्या 6व्या फेरीत वीज दुरुस्ती विधेयक आणि खुंट जाळणी संदर्भात दंड आकारण्यातून शेतकऱ्यांना वळणावर चर्चा. त्यानंतर जानेवारीमध्ये 2021 मध्ये 7 ते 11 अशा 5ही फेऱ्या चर्चेत असफल आणि गेल्या 10 महिन्यात एकही बैठक नाही. 12 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने 4 सदस्याची समिती नेमून शेतकऱ्याशी चर्चा करून 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आणि या समितीसमोर जाण्यास आंदोलनाखाली शेतकरी संघटनेचा नकार. त्यानंतर सदस्य भूपेंद्र सिंग मान यांनी राजीनामा दिला आणि 3 सदस्यांनी न्यायालयात अहवाल सादर केला असला तरी तो जाहीर केलेला नसून सर्वोच्च न्यायालयाने एकही सुनावणी झालेली नाहीये. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सिंघू, गाजीपूर सीमावरील शेतकऱ्यांनी काही गट विनापरवानगी दिल्लीच्या हद्दीत घुसले आणि त्यांनी ITO तसेच लाल किल्ल्यावर आंदोलनाचे हिंसक वळण घेतले आणि अश्रुधाराच्या नळकांड्यामुळे तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. 26 रोजी शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधीच दिल्ली पोलिसांची चर्चा करून मोर्चाचा मार्ग निश्चित करून काही आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश केला आणि लाल किल्ल्यावर निशंक असा झेंडा फडकवला. त्यानंतर 28 जानेवारीला हिंसक घटनेनंतर शेतकरी आंदोलनावर दबाव वाढला आणि गाजीपूर सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारने चालू केला. अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. शेतकरी नेते राकेश टिकट आणि गाजीपूर न सोडण्याचं ठाम केलं. त्यानंतर 5 फेब्रुवारीला शेतकरी आंदोलनावर तयार केलेल्या टूलकिट प्रकरणी पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्ग या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि दिशप्रा कार्यकर्तीवर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यानंतर 28 फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी असे रेल्वे रोको आंदोलन झालं. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की टाइमलाईन जी आहे की कशा पद्धतीने हे जी बिल आहे ती रोखण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केलं. 22 ऑक्टोबरला देखील दिल्लीच्या सीमावरून शेतकऱ्यांना हटवण्यासाठी मोनिका अग्रवाल यांची सर्वोच्च न्यायालयात धाव होती. म्हणजे अनेक ज्या लढाया होत्या अनेकांनी दिल्या आणि नंतर 19 नोव्हेंबरला फायनली हा जो आहे की शेती कायदा जो आहे तो मागे घेतला. चला तर काही PIBच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया. त्याच्यामध्ये पुरी हेरिटेज कॉरिडॉर प्रोजेक्ट हा जो आहे की जगन्नाथ टेम्पल आणि इट्स आर्किटेक्चर जे जगन्नाथ पुरी आहे त्याच्या संबंधित न्यूज आहे की ओडिसाचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी एक फाउंडेशन स्टोन ठेवला आहे की पुरी हेरिटेज कॉरिडॉरचा. हा जो प्रोजेक्ट आहे 2016लाच जो आहे की स्टार्ट करण्यात येणार होता. पुरी हेरिटेज कॉरिडॉर प्रोजेक्ट unveiled in December 2019 to transform the holy town Puri into international place of heritage. म्हणजे याला एक प्रकारे इंटरनॅशनल प्लेस ऑफ हेरिटेज जे आहे तो बनवण्याचा मानस जो आहे तो ओडिसाच्या CMचा आहे. द प्रोजेक्ट इन्क्लूड रिडेव्हलपिंग मेजर पोर्शन ऑफ होली टाउन अँड इन विसिनिटी ऑफ द टेम्पल फॉर व्हिजिटर अँड टुरिस्ट. आता जगन्नाथ टेम्पल बद्दल आपण जर माहिती बघितली तर एक इम्पॉर्टंट वैष्णवाइट टेम्पल आहे डेडिकेटेड टू जगन्नाथ, अ फॉर्म ऑफ श्रीकृष्ण आणि पुरी इन ओडिसा. The present temple was rebuilt from 10th of century onwards on the site of earlier temple begun by Anantavarman Chandoganya Deva and first king of Eastern Ganga dynasty. ज्यांनी हे किंग जे आहे गंगा डायनेस्टीचा किंग जो आहे अनंतवर्मन चोंगगंगा देवा यांनी हे किंगचं जे आहे फाउंडेशन स्टोन रोवलं होतं. आणि पुरी टेम्पल जे आहे फेमस अॅन्युअल रथयात्रा याच्यातून निघते, एक चॅरियट फेस्टिवल याच्यातून होतो. याचं जर आर्किटेक्चर बघितलं तर देऊळ, भोग मंदिर अशा पद्धतीचं याचं आर्टिकल आहे. जगन्नाथ पुरी आणि नगरा स्टाईलचं आर्किटेक्चर याच्यामध्ये आपल्याला दिसतं. स्कल्पचरल रिचनेस अँड फ्लुइडिटी, ओरिया स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, इट इज वन ऑफ द मोस्ट मॅग्निफिकंट मॉन्युमेंट ऑफ द इंडिया. आणि ह्याचं जे आहे एरिया जो आहे जवळजवळ 4 लाख स्क्वेअर फूट. इट्स इज सराउंडेड बाय हाय फोर्टिफाईड वॉल्स त्याच्या संबंधित आहेत आणि 20 फीट हाय वॉल इज नोन ॲज अ मेघनंदा पचेरी.
म्हणजे जी वॉल आहे, सगळ्यात मोठी वॉल जी आहे त्याला मेघनंदा पचिरी असं संबोधलं जातं. अनादर वॉल जी त्याला कुर्मा बेधा, त्याच्यामध्ये मेन जी आहे टेम्पलच्या सराउंडेड ही वॉल आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कार्टेलायझेशन. आता ह्याच्यामध्ये ही न्यूज कशाच्या संबंधित आहे, तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया हॅज स्लॅप्ड सर्टन पेनाल्टीज ऑन पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज फ्रॉम ऍग्रिकल्चर वेस्ट टू रिसायकल्ड वेस्ट पेपर अगेन्स्ट द कार्टेलायझेशन. म्हणजे आता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने कार्टेलमध्ये जे आहे, कार्टेलमध्ये काय काय येतं की असोसिएशन जे आहेत प्रोड्युसरच्या, सेलरच्या, डिस्ट्रीब्युटरच्या, ट्रेडरच्या, सर्व्हिस प्रोव्हायडरच्या, हू बाय अग्रीमेंट अमॉंग्स देमसेल्फ लिमिट कंट्रोल अटेम्प्ट टू कंट्रोल प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, सेल, प्राइस ऑफ ट्रेड अँड गुड्स और सर्व्हिस, गुड्स और प्रोव्हिजन्स ऑफ सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल कॉम्पिटिशन नेटवर्क जे आहे ही ग्लोबल बॉडी आहे डेडिकेटेड टू एन्फोर्सिंग कॉम्पिटिशन लॉ. आणि याच्यामध्ये कॉमन कंपोनंट आहेत अग्रीमेंट बिटवीन कॉम्पिटिटर, रिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन. आणि कार्टेलायझेशन जे आहे की वेन एंटरप्राइजेस कोलाइड टू फिक्स प्राइजेस, इंडल्ज टू बीट रिगिंग और शेअर कस्टमर्स, बट प्राइजेस आर कंट्रोल बाय गव्हर्नमेंट अंडर लॉ. म्हणजे जेव्हा कार्टेलायझेशनच्या अंतर्गत एंटरप्राइजेस एक प्रकारे प्राइसला कंट्रोल करण्याचं बघतात, परंतु याच्या प्राइजेस जे आहेत ते गव्हर्नमेंट ठरवतं. द कॉम्पिटिशन ऍक्ट कंटेन स्ट्रॉंग प्रोव्हिजन अगेन्स्ट द कार्टल. म्हणजे कार्टेलायझेशनच्या अगेन्स्ट एक स्ट्रॉंग प्रोव्हिजन जे आहेत ते कॉम्पिटिशन कमिशनच्या आहेत. इट वॉज ऑल्सो लिगन्स प्रोव्हिजन्स टू इन्सेंटिव्हाइज पार्टी टू कार्टल टू ब्रेक अवे, रिपोर्ट द कमिशन अँड देअर बाय एक्सपेक्ट टू टोटल पार्शियल लेगन्सी. आणि हा एक इफेक्टिव्ह टूल आहे की एक प्रकारे मार्केट अलोकेशन कशा पद्धतीने आहे, प्राइस फिक्सिंग कशा पद्धतीने होईल, आउटपुट रिस्ट्रिक्शन कसं आहे, हे सगळं जे आहे सरकार ठरवतं. आर देअर प्रोव्हिजन्स ऑफ कॉम्पिटिशन ऍक्ट अगेन्स्ट मोनोपॉलिस्टिक प्राइजेस? देर आर प्रोव्हिजन इन द कॉम्पिटिशन ऍक्ट अगेन्स्ट द अब्यूज ऑफ डॉमिनन्स. म्हणजे डॉमिनन्स जे आहे त्याच्या अंतर्गत कॉम्पिटिशन ऍक्ट मध्ये अनेक प्रोव्हिजन्स आहेत. वन ऑफ द अब्यूज वेन द डॉमिनंट एंटरप्राइज डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पोजेस अनफेअर अँड डिस्क्रिमिनेटरी प्राइस इन द पर्चेस अँड सेल्स ऑफ द गुड्स. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ऍक्ट जो आहे ते कशासाठी बनवला होता की एक प्रकारे जो अब्यूज होतो, पॉवरचा अब्यूज केला जातो एंटरप्राइजद्वारे, की कशाही पद्धतीने प्राइस आकारल्या जाऊ शकतात. दस एक्सेसिव्ह प्राइसिंग बाय डॉमिनंट एंटरप्राइजेस कुड certain condition regarded as abuse, therefore subject to investigation by the competition commission of the India. म्हणजे जे मोनोपॉली करतात किंवा एक प्रकारे अनफेअर प्राइजेस कस्टमरला लावतात त्याच्या संबंधीची जी चौकशी आहे ती कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया करते. However, it should be understood that where pricing in results of normal supply and demand, competition commission may have to no role. आता याच्यामध्ये जे हाऊ टू स्टॉप द स्प्रेड ऑफ कार्टेलायझेशन कशा पद्धतीने करायचं. Cartels are not easy to detect, identify, as an expert often suggests providing strong deterrence to those cartel are found guilty to being one. म्हणजे एक प्रकारे डिटरन्स त्यांना भीती दाखवून ठेवावं लागतं की तुम्ही मोनोपलायझेशन करू नका, तुम्ही प्राइजेस ठरवू नका. ओके. जर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची माहिती बघितली तर एक चीफ नॅशनल कॉम्पिटिशन रेग्युलेटर इन इंडिया आहे. इट इज स्टॅच्युटरी बॉडी विदिन द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, जी 2002च्या ऍक्टने स्थापन झाली होती. The Competition Act 2002 in order to promote competition and prevent activity that have been appreciable adverse effect on the competition in India. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे शेल अँड इट्स पोटेन्शियल इन इंडिया. म्हणजे शेल आणि त्याचं पोटेन्शियल इंडियामध्ये काय आहे. आता शेल काय आहे तर एक शेल नावाचा गॅस आहे. त्याचं पोटेन्शियल काय आहे की क्रेन ऑइल अँड गॅस हॅज अनाउन्स दॅट इट हॅज पार्टनरिंग US बेस्ड Halliburton टू स्टार्ट शेल एक्सप्लोरेशन इन द लोअर बार्मल हिल फॉर्मेशन इन वेस्टर्न राजस्थान. की एक प्रकारे जे लोअर राजस्थान आहे, वेस्टर्न राजस्थान आहे, त्याच्यामध्ये लोअर बॉर्मल हिलच्या अंतर्गत कॅन ऑइल अँड गॅस जे आहे याच्यामध्ये प्लस US ची जी हॅलिबोर्न आहे याच्यामध्ये पार्टनरशिप होऊन शेल गॅसचं एक प्रकारे एक्सप्लोरेशन होण्याचा प्रोजेक्ट आहे. शेल ऑइल जे आहे ते अनकन्व्हेन्शनल ऑइल आहे. आता हे कशापासून बनतं तर जे शेल म्हणजे रॉक फ्रॅगमेंट होऊन त्याचं पायरोलिसिस होऊन हायड्रोजनेशन, थर्मल डिझॉल्युशन होऊन हे जे ऑइल आहे ते बनतं. दिस प्रोसेस कन्वर्ट ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम रॉक इंटू सिंथेटिक ऑइल आणि गॅस. म्हणजे रॉकवरचे म्हणजे खडकावरचे जे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात केट्रोजन, याला सिंथेटिक ऑइल आणि गॅसमध्ये रूपांतर करतं. द रिफाइंड प्रोडक्ट कॅन बी युज्ड फॉर सेम पर्पज दोज आर डिराइव्ड फ्रॉम क्रूड ऑइल. म्हणजे या ज्या प्रोजेक्ट पासून जो शेल ऑइल भेटतो ते एक जे क्रूड ऑइल पद्धतीनेच असतं. आता कन्व्हेन्शनल क्रूड ऑइल पेक्षा याचा डिफरन्स काय तर की डिफरन्स जो आहे शेल ऑइलचा, द कन्व्हेन्शनल क्रूड इज दॅट फॉर्मर इज ऑल्सो टाइट ऑइल फाउंड इन स्मॉल बॅचेस डीपर दॅन कन्व्हेन्शनल क्रूड ऑइल डिपॉझिट. Its extraction require creation of fracture of oil and gas rich shale to release the hydrocarbon through the process called as hydraulic fracking. आता याच्यासाठी जे आहे शेल ऑइल साठी एक प्रकारे तुमचे खडक व्यवस्थित पाहिजे, त्याचं हायड्रोकार्बन जास्त पाहिजे आणि फ्रॅक्चरिंग व्हायला पाहिजे.
आता याच्यामध्ये हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग म्हणजे काय, तर ते ऍक्सेस जो आहे ऑइल आणि गॅसचा रिसोर्सेसचा दॅट आर लॉक्ड इन द नॉन पोरस रॉक्स, म्हणजे तो जो ऍक्सेस आहे ते तुम्हाला शोधून काढून ब्लो आउट आर पॉसिबल मिथेन गॅस एस्केप ड्युरिंग मायनिंग प्रोसेस, ही आहे की फ्रॅकिंग तुम्हाला करावं लागतं. फ्रॅकिंग जी आहे प्रोसेस आहे ड्रिलिंग डाऊन इन टू अर्थ बिफोर हाय प्रेशर वॉटर मिक्सचर directed to rock to release gas inside. Water, sand, chemical are injected into rock at high pressure which allow gas to flow out the head of the well. म्हणजे अशा पद्धतीने त्याची मायनिंग करण्याच्या विविध टेक्निक्स आहेत शेल ऑइलच्या. आणि शेल रिझर्व्ह जे इंडियामध्ये आहेत ते जवळजवळ गांगीज बेसिन उत्तर प्रदेश, कॉम्बे बेसिन गुजरात, कृष्णा गोदावरी व्हॅली, दामोदर व्हॅली इन वेस्ट बेंगॉल आणि आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये शेल ऑइल गॅसचे जे आहेत की रिझर्व्ह आहेत. आणि जो USEIA डेटा होता, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट USEIA जो डेटा होता त्याच्यामध्ये इंडिया जे आहे टेक्निकली रिकव्हरेबल शेल गॅस जो आहे तो जवळजवळ 96 ट्रिलियन क्युबिक फीट जो आहे तो आपण शेल गॅस डिराईव्ह करू शकतो. आणि एक प्रकारे कॉम्बे, कृष्णा, गोदावरी, कावेरी, दामोदर व्हॅली, अप्पर आसाम, प्रणिहिता, गोदावरी, राजस्थान, विंध्या याच्यामध्ये त्याचे साठे आपल्याला दिसू शकतात. आणि आपण जर आता सध्याच्या स्थितीला पाहिलं तर शेल ऑइलचं एक प्रकारे कमर्शियल प्रोडक्शन इंडियामध्ये नाहीये जास्त करून. आणि शेल ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन जे आहेत की एक प्रकारे चॅलेंजेस फेसेस करत आहेत, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत, मॅसिव्ह वॉटर रिक्वायरमेंट आहेत, त्याच्या की फ्रॅकिंगच्या पद्धतीने होऊ शकतात. आणि जे ONGC आहे त्यांनी एक प्रकारे 2013ला एक एक्सप्लोरेशन स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यानंतरची न्यूज आहे की स्पीकर पॉवर ऑन अँटी डिफेक्शन लॉ, डिफेक्शन केसेस. आता सध्या जी ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स झाली ती शिमला येथे झाली आणि ही एंडेड विथ द डेलिकेट फेलिंग टू रिच कन्सेन्सस वेदर स्पीकर पॉवर अंडर द अँटी डिफेक्शन लॉ शुड बी लिमिटेड. म्हणजे एक प्रकारे ही ज्या मीटिंगचं काही जास्त आउटकम आलेलं नाहीये. ओके, ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्सचं. आणि याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉची जी स्पीकरची पॉवर आहे याला लिमिट करण्यासाठी डिस्कशन होणार होतं, पण काही कन्सेन्सस ह्याच्यावर जमलेला नाहीये. आता ही अँटी डिफेक्शन लॉ काय आहे, अँटी डिफेक्शन लॉचा संदर्भ आपल्याला 10th शेड्यूलमध्ये कॉन्स्टिट्यूशनचा लागतो, ज्याच्यामध्ये एक प्रकारे MP आणि MLA ला पनिशमेंट दिली जाते की डिफेक्टिंग फ्रॉम देअर पार्टी बाय टेकिंग अवे मेंबरशिप ऑफ द लेजिस्लेचर. म्हणजे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जाणं याच्या बाबतीत त्याला पनिशमेंट भेटते. इफ गिव्स द स्पीकर ऑफ द लेजिस्लेचर पॉवर टू डिसाइड आउटकम ऑफ द डिफेक्शन प्रोसिडिंग. आणि स्पीकरला पॉवर आहे की कशा पद्धतीने हे डिसाइड करायचं की कशा पद्धतीने हे अँटी डिफेक्शन आहे का नाही. इट वॉज ऍडेड इन द कॉन्स्टिट्यूशन थ्रू 52nd ऍक्ट 1985. हे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे हे आपल्या 52व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने अँटी डिफेक्शनच्या संबंधीचा लॉ जो आहे तो ऍड केलेला आहे. हा राजीव गांधीच्या काळात पास झालेला आहे. कारण त्याच्यामध्ये काय व्हायचं की एक मेंबर्स सपोर्ट काढून घेतला, एखाद्या मेंबरने सपोर्ट काढून घेतला, एखादी पार्टी कोलिशनने विजयी झाली आणि सपोर्ट काढून घेतल्यावर काय होतं की सपोर्ट सपोज काढून घेऊन दुसऱ्या पार्टीमध्ये गेले की ती सरकार पडते. ओके, ती सरकार पडली म्हणजे तुमच्या इथं पॉलिटिकल स्टेबिलिटी राहत नाही. त्याच्यामुळे एक इथिक्स असायला पाहिजे, इथिक्स असायला पाहिजे. त्यामुळे अँटी डिफेक्शनचा लॉ आलेला आहे की तुम्ही एकदमच ती पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊ शकत नाही. ओके, आणि लॉ जो ऍप्लिकेबल आहे तो पार्लिमेंटला आणि स्टेट असेंब्लीला दोन्हीला पण ऍप्लिकेबल आहे. आता म्हणजे याच्यामध्ये लॉ कव्हर्स 3 सिनॅरिओ विथ रिस्पेक्ट टू शिफ्टिंग ऑफ द पॉलिटिकल पार्टी बाय MP और MP and MLA. याच्यामध्ये voluntarily give up first when member elected on ticket of political party voluntarily give up membership of such party or votes in the house against the wishes of the party. एक त्यांनी वोट केलं किंवा voluntarily give up केली मेंबरशिप, त्या केसला अँटी डिफेक्शन लॉ. त्यानंतर इंडिपेंडंट मेंबर when legislature who has won his or own seat as independent candidate जॉईंट पॉलिटिकल पार्टी आफ्टर इलेक्शन. म्हणजे एक प्रकारे इंडिपेंडंट कॅन्डिडेट होता आणि त्यानंतर त्यांनी पॉलिटिकल पार्टी इलेक्शन नंतर जॉईन केली. इन बोथ इन्स्टंट लेजिस्लेचर लुजेस सीट इन द लेजिस्लेचर फॉर चेंजिंग हिज पार्टी. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, लेजिस्लेचरला एक पनिशमेंट काय भेटते की तुम्ही तिचं सीट जे आहे ते एक प्रकारे लूज करता. त्याच्यानंतर आहे नॉमिनेटेड MP. इन द केसेस लॉ गिव्स देम 6 months टू जॉईन पॉलिटिकल पार्टी आफ्टर बिंग नॉमिनेटेड. इफ दे जॉईन पार्टी आफ्टर सच टाइम दे स्टँड टू लूज देअर सीट इन द हाऊस. म्हणजे नॉमिनेटेड केल्यानंतर दुसरी पॉलिटिकल पार्टी त्यांनी जॉईन केली तेव्हा देखील एक प्रकारे त्यांची सीट जाऊ शकते. आता पॉवर टू डिस्क्वालिफिकेशन जे आहे की अँटी डिफेक्शन लॉ जो आहे द पॉवर डिसाइडेड ऑफ द डिस्क्वालिफिकेशन ऑफ MP MLA ही जी आहे विथ द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ लेजिस्लेचर सोबत आहे, म्हणजे ऑब्व्हियसली स्पीकर सोबत आहे. द लॉ डज नॉट स्पेसिफाय द टाइम फ्रेम विच डिसिजन हॅज टू बी मेड. म्हणजे याच्यामध्ये टाइम फ्रेम नाहीये की कोणत्या पद्धतीने किती टाइम फ्रेम मध्ये तुम्ही डिसिजन द्यायला पाहिजे. ऍज अ रिझल्ट स्पीकर ऑफ द लेजिस्लेचर हॅव समटाइम ऍक्टेड व्हेरी क्विकली और सम व्हेरी डिलेड. द डिसिजन फॉर अ इयर अँड हॅव बीन अक्युज्ड पॉलिटिकल बायस इन बोथ सिच्युएशन. म्हणजे एक प्रकारे पॉलिटिकल बायस होऊ शकतो की खूप क्विकली पण डिसिजन देऊ शकतो आणि खूप लेट पण डिसिजन देऊ शकतो. आता याच्यामध्ये स्पीकर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे त्याचा रोल काय आहे,
तर पंडित नेहरूने स्पीकरला द सिम्बॉल ऑफ नेशन फ्रीडम अँड लिबर्टी असं संबोधलं होतं. अँड एम्फोसाइज दॅट स्पीकर शुड बी मेन ऑफ आउटस्टँडिंग ॲबिलिटी अँड इम्पार्शियलिटी. म्हणजे जो एक ॲबिलिटी त्याच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असायला पाहिजे आणि कोणत्याही पार्टीशी एक प्रकारे भेदभाव न करता एक प्रकारे पॉलिटिकल न्यूट्रल तो असायला पाहिजे. Several judgments on the anti-defection law have been rendered by the Supreme Court. The common factor that shows up this ruling of balanced partition conduct of speaker says assembly. याच्यामध्ये स्पीकरचा बायस काय असू शकतो की स्पीकर कंटिन्यू टू बिलॉंग टू पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी. एक प्रकारे स्पीकर जो असतो तो पॉलिटिकल पार्टीचाच एखादा मेंबर असतो. द इलेक्ट्रिकल सिस्टम अँड द कन्व्हेन्शन इन इंडिया इट नॉट बीन डेव्हलप टू एन्श्योर द प्रोटेक्शन ऑफ द ऑफिस. दे आर कॉग्नेंट रिझन स्पीकर टू रिटेन पार्टी मेंबरशिप. की एक प्रकारे तुम्ही पार्टीची मेंबरशिप पण ठेवू शकता आणि स्पीकर पण होऊ शकता, हे असे प्रोव्हिजन्स आहेत. इट वुड बी अनरिअलिस्टिक टू एक्सपेक्ट स्पीकर टू कम्प्लिटली ॲब्ज्युअर ऑल पार्टी कन्सिडरेशन वाईल फंक्शनिंग. म्हणजे एक प्रकारे रिअलिस्टिक नाहीये की एक प्रकारे पॉलिटिकल न्यूट्रल असायला पाहिजे. देर आर स्ट्रक्चरल इश्यू रिगार्डिंग द मॅनर्स ऑफ अपॉइंटमेंट ऑफ द स्पीकर अँड हर टेन्युअर ऑफ द ऑफिस. आणि याच्यामध्ये स्ट्रक्चरल इश्यू आहेत की त्याची अपॉइंटमेंट ज्या पद्धतीने होते स्पीकरची, त्याचं ऑफिस ऑफ टेन्युअर ज्या पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे एक प्रकारे स्ट्रक्चरल इश्यूज आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आणि वे फॉरवर्ड मध्ये आपण सांगू शकतो की पार्लिमेंट मे सिरियसली कन्सिडर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट टू ब्रिंग अ परमनंट ट्रायब्युनल टू डिलिंग विथ द डिफेक्शन केसेस. म्हणजे पार्लिमेंट कन्सिडर करू शकते लॉ आणून की एक प्रकारे ट्रायब्युनल पाहिजे ज्या ज्या अँटी डिफेक्शनच्या केसेस आहेत त्याला डील करण्यासाठी. त्यामुळे पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी पण मेंटेन होईल. इट इज सजेस्टेड दॅट द स्कीम वुड बी ब्रॉट वेन स्पीकर शुड बी रिनाउन्स ऑल पॉलिटिकल अफिलिएशन मेंबरशिप ऍक्टिव्हिटी वन्स दे हॅव बीन इलेक्टेड. आता आपण युके मॉडेल पासून शिकू शकतो की इन प्रॅक्टिस वन सिलेक्टेड स्पीकर गिव्स अप ऑल पार्टिशन एफिशिएशन ॲज इन अदर पार्लिमेंट ऑफ द ब्रिटिश नेशन. आणि एक प्रकारे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही ऑर शी रिमेन्स ऑफिस अंटिल रिटायरमेंट इवन दो मेजॉरिटी मे चेंज डज नॉट एक्सप्रेस ऑन पॉलिटिकल व्ह्यूज इन डिबेट्स. म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये कितीही मेंबर जरी असेल तरी त्यांनी ऑफिसमध्ये राहायला पाहिजे. ही एक आपण सुधारणा म्हणू शकत नाही, पण जी आहे की ट्रायब्युनलचं जे आहे, ट्रायब्युनल आपण एक स्पेशल ट्रायब्युनल काढू शकतो की ट्रायब्युनलमुळे काय होईल की पॉलिटिकली इम्पार्शियलिटी पण होईल आणि स्पीकरचे डिसिजन आहेत काही जागी जे डिले होतात काही जागी लवकर येतात त्याच्याबद्दल पण कोणी काही बोलणार नाही. फाईन. नंतरचं जे इम्पॉर्टंट न्यूज आहे की आरबीआय पॅनल ब्रिंग्स लॉ टू रेग्युलेट डिजिटल लेंडिंग. म्हणजे डिजिटल लेंडिंग म्हणजे काय की जे पण कर्ज दिलं जातं त्याच्या संबंधित एक लॉ आणणार आहे आरबीआय. वर्किंग ग्रुप्स की रिकमेंडेशन जे आहेत सेटअप नोडल एजन्सी अँड सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन ब्रिंग इन लॉ टू प्रिव्हेंट इलिगल लेंडिंग ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये वर्किंग ग्रुप्स आणि की रिकमेंडेशन काय आहेत की एक प्रकारे बेसलाईन टेक्नॉलॉजी स्टँडर्ड एन्श्युअर कंपायलन्स विथ द प्री कंडिशन ऑफरिंग डिजिटल लेंडिंग सोल्युशन. आरबीआय जे आहे की डिजिटल लेंडिंग सोल्युशन एक प्रकारे आणणार आहे. Reserve Bank of India Working Group on Digital Lending has recommended separate legislation to oversee such lending as well as nodal agency to vet in digital lending apps. Digital lending is a process of availing credit online. म्हणजे तुम्हाला कर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने भेटणार आहे. It is increased popularity among the new age lenders can be attributed to expanding smartphone penetration, credit trend facility and speedy online transactions. याच्यामुळे स्पीड प्रोसेस आपली वाढणार आहे. सिग्निफिकन्स काय आहे डिजिटल लेंडिंगचा, एक अल्टरनेट सोर्स ऑफ फायनान्स याला भेटणार आहे. लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट की डिजिटल लेंडिंग मोस्टली प्रेफर्ड बाय दोज हु आर जनरली नॉट एबल टू अवेलेबल एनी क्रेडिट थ्रू द फॉर्मल सोर्स ऑफ फायनान्स ऑफ द बँक्स पासून त्यांना क्रेडिट भेटू शकत नाही. आणि एक प्रकारे फायनान्शियल इन्क्लुजन देखील डिजिटल लेंडिंग मधून जास्तीत जास्त होईल की प्रत्येक ग्रुपला जे आहे की लेंडिंग भेटेल. Cost efficient lending with the new innovation underway, digital lending offer much better product than masses much faster rate. म्हणजे एक प्रकारे फास्ट रेट आणि ट्रान्सपरन्सी पण मेंटेन होईल की कोणाला किती लेंडिंग कशा पद्धतीने एक प्रकारे भेटेल. ऑनलाईन लेंडिंग हॅज प्लेड व्हेरी पिवोटल रोल इन इव्हिडिंग cumbersome rate tapism usually involving while availing loan in offline in traditional setting. म्हणजे आपण बघू शकतो की ऑफलाईन जर आपल्याला लोन भेटवायचा असेल तर एक प्रकारे भ्रष्टाचाराचे जे मामले असतात ते चालतात की मॅनेजरचं करप्शन असतं किंवा अशा अनेक करप्शन समोर येतात. तर एक प्रकारे एक्सेप्शन फॉर रेट टेरिझम होऊन जाईल. आणि प्रेफरन्सेस फॉर एमएसएमई द ऑनलाईन लेंडिंग प्लॅटफॉर्म हॅड गेन मॅसिव्ह पॉप्युलरिटी among MSME post COVID as they are unable to secure finance through the traditional lending. म्हणजे एक प्रकारे एमएसएमई ला जास्त जास्त प्रेफरन्स याच्यामध्ये देण्यात येईल. इझी ऑनबोर्डिंग याच्यामध्ये करण्यात येईल. की रिकमेंडेशन आरबीआयची काय आहेत की आरबीआय मुटेड अ सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन फॉर पार्टिसिपेंट इन द डिजिटल लेंडिंग प्रोसेस. की एक प्रकारे डिजिटल लेंडिंग प्रोसेसला एक प्रकारे आरबीआयचं स्वतःचं रेग्युलेशन राहील. आणि डेव्हलपिंग बेसलाईन टेक्नॉलॉजी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द सर्टन बेसलाईन टेक्नॉलॉजी स्टँडर्ड कंपायलन्स विथ दो स्टँडर्ड प्री कंडिशन. म्हणजे ज्या पण टेक्नॉलॉजीज आहेत त्या एक प्रकारे आधार त्याला होईल. डायरेक्ट लोन सगळ्याला भेटेल, डेटा कलेक्शन इझी जाईल, अशा अनेक सुधारणा याच्यामुळे शक्य आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मोर प्रायव्हेट सेक्टर प्रायमर दॅन हेल्थ केअर पाथवे.
तर याच्यामध्ये न्यूज आहे की नीती आयोग रिसेंटली पब्लिश्ड एक रोड मॅप पब्लिश केलेला आहे की हेल्थ इन्शुरन्स फॉर द इंडियाज मिसिंग मिडल, म्हणजे जे मिडल मॅन्स आहेत, म्हणजे मिडल लोक आहेत त्यांना हेल्थ इन्शुरन्स अजून पण भेटत नाहीये, त्यांच्यासाठी एक रोड मॅप जो आहे नीती आयोगने प्रपोज केलेला आहे. अबाउट द मिसिंग मिडल अँड प्रोव्हिजनिंग इन नीती आयोग रिपोर्ट जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एम्स टू एक्सटेंड हॉस्पिटलायझेशन कव्हर जे आहे ते 5 लाख पर फॅमिली पर ॲनमला देण्यात येला आहे. नीती आयोग रिसेंटली पब्लिश्ड रोड मॅप डॉक्युमेंट हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल. याच्यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे ते एम्स टू एक्सटेंड हॉस्पिटलायझेशन जे आहे कव्हर अप टू 5 लाख पर फॅमिली पर ॲनम, एक प्रकारे 5 लाख पर फॅमिली पर ॲनम दिलं जाईल टू पुअर अँड वल्नरेबल पॉप्युलेशन ऑफ द नियरली 50 करोड रुपीज. आता याच्यामध्ये लेफ्ट आउट सेगमेंट जो आहे त्याच्यामध्ये मिसिंग मिडल सँडविच बिटवीन पुअर अँड ॲफ्लुएंट हॅज बीन डिस्कस्ड इन द गव्हर्नमेंट रिसेंटली. आणि याच्यामध्ये मिडल सेक्शन जो आहे ज्यांची परिस्थिती मध्यम आहे ते जे आहेत ते लोक मिसिंग आहेत. नीती आयोगने एक रोडमॅप पब्लिश केलेला आहे की हेल्थ इन्शुरन्समध्ये मिसिंग मिडल कशा पद्धतीने इन्क्लूड व्हावे आणि प्रायमरी रोल जो असेल त्याच्यामध्ये प्रायव्हेट कमर्शियल हेल्थ इन्शुअरला असेल की त्यामुळे रिपोर्ट प्रपोजेस व्हॉलंटरीली कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ इन्शुरन्स मेनली बाय द प्रायव्हेट कमर्शियल हेल्थ इन्शुरन्स ॲज द प्राईम इन्स्ट्रुमेंट फॉर एक्सटेंडिंग हेल्थ इन्शुरन्स टू द मिसिंग मिडल. आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आपली जी आहे आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आपण ऑब्व्हियसली पब्लिक स्पेंडिंग जी आहे आपल्या जवळजवळ 2.5 ऑफ द GDP पर्यंत करायचे आहे आणि 2025 पर्यंत त्याला कॉन्ट्राडिक्शन न करता त्याचा एक्सपान्शन अजून वाढत गेला पाहिजे आणि ह्याचा लाभ जो आहे जास्तीत जास्त लोकांना भेटत गेला पाहिजे. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत डू स्टडी ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. Please do like, subscribe to our channel.